धन्यवाद. विक्रमादित्य आमदार चषक 2021 आपण पाहत आहात. मुंबईच्या दादर पूर्वेकडील या पुरंदरे मैदानामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असेल. वडाळ विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट विक्रमादित्य विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य आमदार कालिदाजी कोळंबकर साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी ही क्रीडा स्पर्धा, दिवस रात्र पद्धतीची क्रीडा स्पर्धा. ज्या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जर पाहिलं तर तब्बल 5,55,555, द्वितीय क्रमांक 3,33,333 रुपये. मालिकावीर बाईक, बेस्ट बॅट्समन या स्पर्धेतील एलईडी टीव्ही, बेस्ट बॉलर एलईडी टीव्ही, प्रत्येक मॅचला सामनावीर म्हणून दिलं जाणार 5,000 रुपयाचं कॅश पारितोषिक. या स्पर्धेची बरीचशी विशेषणं संपू. चला बॅट्समन पाठवायचेत, बॅट्समन त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायचेत. आणि या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर आज शेवटचा दिवस, क्रिकेटचे चाहते या क्रीडा नगरीच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या महत्त्वपूर्ण मॅचला 2 तर सेमीफायनलचे सामने संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर आपण पाहू शकता आर्या 11 खार्डी ही टीम मात्र सेमीला पोहोचली आहे. तदनंतर जर पाहिलं तर बरोडा टीम देखील सेमीला जाऊन पोहोचली. आणि तिसरी टीम कोण असणार त्यासाठीची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जर पाहिलं तर नाशिकचा एक नामवंत फलंदाज मुन्ना शेख आणि त्यांच्या बरोबरीने सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूला देखील खूप मोठ्या प्रमाणात ग्लॅमर पाहायला मिळतं तेच पाहायला मिळतात. रायगडचे टायगर उस्मान पटेल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. तर गुणलेखनामध्ये देखील आमच्या सोनमताई चव्हाण खास रत्नागिरीहून या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर दुसरे गुणलेखक आमचे या ठिकाणी दाखल होत आहेत. रायगडच्या पनवेल तालुक्यातील केवाळे गावचे नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टीचे सरपंच कांचनजी पालकर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आम्हाला आमच्या बरोबरने पाहायला मिळतील. हा त्यांचं पहिलं प्रेम क्रिकेट आहे, म्हणजे सरपंच असतील तर पहिलं ते गुणलेखकाची भूमिका निभावतील. डीजे खूप चांगलं काम करत आहे. टेनिस cricket.in ची टीम खूप चांगलं काम करते. आणि घेऊन जातो तुम्हाला एका मोठ्या मॅचकडे, ज्या ठिकाणी दीपक दादा प्रतिष्ठान डोंबिवली विरुद्ध वरळी SPP साजन पाटील यांची टीम पाहायला मिळते. उमेश कुळे या संघाचं व्यवस्थापन करताना पाहायला मिळत आहे. दीपक दादा प्रतिष्ठान डोंबिवली संघाचं व्यवस्थापन जर पाहिलं तर हकीमबाई यांच्या माध्यमातून केलं जात आहे. तर या दोन्ही टीम सज्ज आहेत एका बलाढ्य स्पर्धेमध्ये आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी. एक मोठी मॅच आपल्या समोर येताना पाहायला मिळेल. पहिलं षटक सोपवलं जात आहे मुंबईच्या अंधेरीच्या DN नगरचा एक अष्टपैलू खेळाडू ऐश्वर्य सुर्वे यांच्या हातात. पहिला बॉल रीच करण्याचा प्रयत्न उस्मान यांच्या माध्यमातून बॅटची कडा घेतली गेली. थर्डमॅनच्या दिशेने बॉलने ओलांडली सीमा रेषा, चौकार. तर उस्मान पटेल नावाचं वादळ रायगडच्या तळोजामधून मुंबईत दाखल झाले. कालही ते घोंगावलं, खूप चांगली बॅटिंग केली, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. आणि आजही सुरुवात जर पाहिली तर चौकाराने केली जाते. उस्मान पटेल ओहो, ऐश्वर्याने मात्र यावेळेला बॉलला उसळी दिली आणि मोठा अडसर दूर केलाय, म्हणजे उस्मान पटेल माघारी. वाह, काय बाउन्स दिला आणि एज घेत मात्र यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू. उस्मान पटेल माघारी. तर एक मोठं वादळ पहा, बॉलला थोडीशी बाहेर कट केलं, जास्त बाउन्स दिला, त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न, बॅटची केज घेतली आणि बॉल मात्र कीपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. एक मोठा फलंदाज माघारी परतो तर दुसरा आणखीन एक मोठा फलंदाज ज्याच्या नावावर गेल्या महिन्यात लगातार 16 हाफ सेंचुरीज लगावण्याचा रेकॉर्ड आहे असा पुण्याच्या देहू रोडचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. आनंद चव्हाण बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. लगातार 16 हाफ सेंचुरीज आणि 17व्यांदा सेंचुरीज केली होती असा हा फलंदाज आनंद चव्हाण मावळभूषण पुरस्काराने देखील सन्मानित. आखाती देशांचा दौरा केलेले मात्र मावळ तालुक्यातील हे खेळाडू बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात. परंतु मुंबईचे गोलंदाज आहेत ऐश्वर्य सुर्वे. नुकतंच जर पाहिलं तर मुंबई कस्टममध्ये देखील ॲज अ क्रिकेटर कार्यरत होताना पाहायला मिळाले.
तर तेच ऐश्वर्य सुर्वे. DN नगर म्हटलं तर खूप मोठमोठी नावं समोर येतात. मग शंतनू गायचोर, त्याचबरोबर मनोज विचारे, अशी खूप मोठमोठी नावं DN नगर परिसरामधून देखील येताना पाहायला मिळाली. अनिकेत सानप सारखा खेळाडू देखील DN नगरलाच बिलॉंग करतात. तर ऐश्वर्य बॉलिंगसाठी तर बॅटिंगसाठी आनंद चव्हाण. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न बॅटच्या रडारमध्ये. आणि हो, मी पुण्यावरून इकडे का आलोय दाखवून देत आहेत आनंद चव्हाण, आपल्या टीमला देत आहेत आनंद. येतोय षटकार. तसं पाहायला गेलं तर एक मोठा बॅटिंग लाईनअप त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली संघाकडे उस्मान पटेल सारखा एक रायगडचा टायगर म्हणून ओळखला जाणारा फलंदाज जरी तंबूच्या आश्रयाला परतला असला तरी आनंद चव्हाण पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल टप्पा बदलला आणि तशी फटक्याची दिशाही बदलली. पॉईंटच्या दिशेने बॉल हात जातोय. एक धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आनंद चव्हाण जर स्वराज्य चषकात पुणे जिल्हा गटात जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज काश्मीर टूर, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर त्याच स्पर्धेमध्ये ज्याला सिंगापूर टूरचं पारितोषिक मिळालं होतं स्वराज चषकामध्ये, ते स्ट्राईकवर आहेत. म्हणजे मुन्ना शेख आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आनंद चव्हाण, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दीपक दादा प्रतिष्ठान डोंबिवली या नांदिवली म्हटलं तर आमचे मित्र बाळू यांची देखील जरूर आठवण येते. तर जावेत मॅचच्या दिशेने दीपक दादा प्रतिष्ठान डोंबिवली अर्थातच उमर 11, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रिजवी कॉलेजचे प्राचार्य साजन पाटील यांची टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. वरळी SPP उमेश 11, ऐश्वर्य सुर्वे बॉलिंगसाठी. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल त्याला ऑन साईडच्या दिशेने खेळलं. मुन्ना यांची फलंदाजीचा एक वेगळा बाज आहे. प्रत्येक बॉलवर ते आक्रमण करत नाही. काही बॉलवर मध्ये सुरुवातीला थोडासा वेळ घेतात, तदनंतर आक्रमक होतात. काही स्ट्रोक गॅपमध्ये खेळतात आणि रेंजमध्ये रडारमध्ये बॉल असेल तर त्याला सीमारेषा पार भिरकावतात देखील. असे हे नाशिकचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एक पुण्याचे तर एक नाशिकचे, तर बॉलर मात्र मुंबईचा आहे. नाव आहे ऐश्वर्य सुर्वे. 12 धावा झाल्या आहेत. यावेळेला देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी राहिला आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते. आनंद चव्हाण धावबाद होणार का की बचावले जाणार, याचं उत्तर मात्र तिसरे पंच देतील. थर्ड अंपायर तिसरे पंच या ठिकाणी हा निर्णय देतील. नक्कीच सर, दोन्ही संघांचे मोठे समर्थक वर्ग या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. काल संध्याकाळच्या सत्रामध्ये जर आपण लक्ष टाकलं तर उस्मान पटेल आणि मुन्ना शेख सारख्या फलंदाजाचा एक मोठा समर्थन वर्ग, त्यांची एक आपली वेगळी एक ओळख आहे आणि त्या ओळखीचा नक्कीच समर्थक वर्ग त्यांच्या मैदानामध्ये जिथे जिथे स्पर्धा असतात तिथे तिथे तो समर्थक वर्ग या ठिकाणी उपस्थित राहत असतो. कालच्या सत्रामध्ये जर संध्याकाळी आपण पाहिलं तर उस्मान पटेल आणि मुन्ना शेख हे दोन फलंदाज या ठिकाणी नुसतं सेल्फीज काढताना आपल्याला समर्थकांसोबत त्यांच्या चाहत्यांबरोबर पाहायला मिळत होते. तेच मुन्ना शेख मैदानाच्या आतमध्ये आहेत. नॉट आउट घोषित केलं जातंय. 6935 क्रमांकाची जी 4 व्हीलर कुणाची आहेत, कृपया थोडीशी बाजूला घ्यायची, वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय. 6935. तर पहिलं षटक संपतंय. रोशनजी काय म्हणाल पहिल्या षटकाच्या खेळाविषयी? 13 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. नक्कीच एक मोठा फलंदाज जरी तंबूच्या आश्रयाला परतला असला तरी एक मगाशी सांगितल्याप्रमाणे एक मोठा बॅटिंग लाईनअप या संघाकडे आहे. अर्थातच एका बाजूला आपण बघतोय वरळी SPP साजन पाटील साहेबांचा हा संघ, उमेश 11 नावाच्या संघाखाली आपण त्याला पाहतोय, उमेशजी कुळे यांच्या संघ बांधणीखाली, त्यांच्या व्यवस्थापनाखाली. तर दुसऱ्या बाजूला दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवलीचा संघ या ठिकाणी मोठ्या बॅटिंग लाईनअप सोबत मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आज मात्र या सुपर 8च्या फेरीमध्ये. तर पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकात जर पाहिलं तर 13 धावा आल्या, एक विकेट ती देखील महत्त्वपूर्ण, कारण उस्मान पटेल आऊट झाले. आणि आता या षटकात जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात महेश हुलावळे, घाटकोपर पंतनगर. त्याचबरोबर पालघरच्या SPP ट्रॉफीचे आयोजक संदीपजी परदेशी आपण देखील उपस्थित आहात. आपलंही हार्दिक स्वागत. आपल्या मित्रपरिवार देखील उपस्थित आहेत, सर्वांचं स्वागत. बॅक फुटला जात कव्हरच्या दिशेने एक चांगला फटका आनंद चव्हाणच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. धावा मिळतील 4 4 4 चौकार.
तर खूप चांगला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. पॉवर प्ले किंग म्हणून देखील ओळखले जातात. गेली कित्येक वर्ष आम्ही जुन्नर प्रीमियर लीग देखील त्यांना गाजवताना पाहतोय. मावळ तालुक्यातील देहू रोडला देखील एक मोठी स्पर्धा उमेश नायडू आणि त्याचबरोबरीने त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या माध्यमातून सुरुवातीलाच आपल्याला पाहायला मिळते. आज आनंद चव्हाण या ठिकाणी बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. देहू रोडलाच बिलॉंग करतायत आणि पहिल्याच षटकात जर पाहिलं तर खूप प्रभावी आलेला बॅटिंग करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून, कारण षटकाराने सुरुवात केली. हा खेळाडूचा एक रोशनजी एक वेगळा कॉन्फिडन्स तुम्ही सुरुवात ज्या वेळेला षटकाराने करता तुम्हाला एक वेगळा आत्मविश्वास मिळत असतो. आणि नक्कीच तो षटकार ज्या क्षेत्रामध्ये ठोकलाय अगदीच पाहायला गेलं तर सरळ हातानं ज्यावर सर्वाधिक लांब वरची सीमारेषा आहे त्या ठिकाणी तो षटकार ठोकल्यानंतर त्याच्या ताकदीचाही या ठिकाणी अंदाज आपल्याला येतोय त्या षटकारानंतर. आणि हा बॉल या अगोदरचा बॉल जर आपण पाहिलात तर एक चपराक लगावली आहे चेंडूवर म्हणावी लागेल. एक चांगला अप्पर कट खेळला गेला बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राच्या दिशेने. एक चौकार आलाय आनंद चव्हाणच्या बॅटमधून. धावफलक आहे एका गड्याच्या मोबदल्यात 17 धावा. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी येणाऱ्या कालावधीमध्ये केली जाते ते पाहायचंय. आनंद चव्हाण लगातार 16 अर्धशतक मागील महिन्यात या खेळाडूने लगावली होती. तेच आनंद चव्हाण बॅटिंगसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो, परंतु घाटकोपर पंतनगरचा गोलंदाज आहे या ठिकाणी. कमी गतीने परंतु परफेक्ट ब्लॉक टाकला आणि आनंद चव्हाण यांची खेळी संतुष्टात आणली. विकेटचं पतन. दुसऱ्या षटकात जर पाहिलं तर वरळी SPP या ठिकाणी पुढे येताना पाहायला मिळते. आणि नक्कीच एक मोठा झटका या वेळेला लागतोय आनंद चव्हाणच्या स्वरूपात. फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतावून लावला गेलाय. महेश हुलावळे मॅन इन फॉर्म. कालच्या दिवसामध्ये पण एक अति उत्कृष्ट अशी गोलंदाजी मॅन फ्रॉम पंतनगर घाटकोपर. आणि त्याच गोलंदाजाला आपण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जाताना बघणार आहोत. फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये विश्वजित म्हात्रे येत आहेत बॅटिंग करण्यासाठी आणि पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्यांच्याकडून. मुकेशजी कोळी आपलं देखील स्वागत असेल. तर जावे त्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहू शकता क्रिकेटचा खूप चांगला सोहळा आज मात्र दादर नगरीमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. खूप चांगले क्रिकेटचे आयोजक या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. बऱ्याच लांबवरून देखील आयोजक, अगदी पालघरवरून देखील SSP ट्रॉफीचे आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत. अहमदनगरवरून देखील क्रिकेटचे चाहते या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या विविध भागातून काही क्रिकेटचे चाहते जर पाहिलं तर श्रीवर्धनमधून, रायगडमधून, ठाण्यामधून खूप लांबवरून या ठिकाणी क्रिकेटचे चाहते उपस्थित राहतात. त्या सर्वांचं स्वागत असेल. तर घेऊन जातो तुम्हाला क्रिकेटच्या याच अद्भुत खेळाकडे ज्या ठिकाणी आपण पाहू शकता टेनिस बॉल क्रिकेटचं एक मोठं आयोजन मुंबई नगरीमध्ये, मुंबई शहरामध्ये आपण पाहतोय. महेश हुलावळे बॅकफुटला जात पॉईंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न विश्वजित म्हात्रे यांच्याकडून. रायगडमधील आणखीन एक दिग्गज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता विश्वजित म्हात्रे. आणि दापोली गावासाठी क्रिकेट खेळतात. पनवेल तालुक्यातील खूप चांगलं क्रिकेट तिकडे खेळलेत. अगदी आखाती देशांपर्यंतचा प्रवास त्यांचाही झालाय. परंतु पाहूयात आज विकेट गेली आहे. आता मुन्नाच्या बरोबरीने डावाला सावरायचे, रन करायचे आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे आज. आपण सर्वच मॅच आज देखील आपण 5च ओव्हरच्या खेळणार आहोत याची नोंद घ्यायची आहे, कारण काही बंधनं आहेत आणि त्याचमुळे की काय आजही आयोजन कमिटीच्या वतीने निर्णय घेण्यात आलाय. सर्वच मॅच या 5 षटकांच्या होतील. मुन्ना शेख काल जर पाहिलं तर 44 धावांची एक वादळी खेळ करताना पाहायला मिळाले. नाशिक बिग हिट बॅटच्या रडारमध्ये बॉल त्याला पाठवलं समोर. धावा मिळतील 6 ॲडव्होकेट आशिष शेलार साहेबांच्या बॅनरच्या दिशेने. नक्कीच सर म्हणावं लागेल स्टँड अँड डिलिव्हर. एक पाऊलही या ठिकाणी पुढे आले नाहीत, शफल झाले नाहीत. एक चांगला फुटवर्क आणि त्या बॅटच्या रडारमध्ये आलेल्या बॉलला धाडलं सरळ सीमारेषा पार. मुन्ना धावांसाठी. मुन्ना यांच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य रोशनजी हेच आहे. मेरिटनुसार क्रिकेट खेळतात, वेळेनुसार क्रिकेट खेळतात. संघाची परिस्थिती काय आहे, काय वेळ आहे त्याच्यानुसार क्रिकेट खेळण्याचं काम मात्र मुन्ना शेख नेहमीच करतात. पा एक मोठा फटका, त्यानंतर एक सूझबूझ वाला फटका, परंतु या ठिकाणी डायरेक्ट हिट तर होतोय. पाहूया काय होणार. आणखीन एकदा डायरेक्ट हिट यष्टा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला, परंतु पाहूया काय होणार या बॉलवर.
नक्कीच रिव्ह्यू तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. नॉट आउट. नॉट आउट कळवलं जात आहे आणि दुसरी ओव्हर या ठिकाणी आपण पाहू शकता. दुसरी ओव्हर मार्गस्थ आहे. महेश सोलावळे बॉलिंग करतायत आणि 25 धावा धावफलकावर आहे आणि इनिंग बिल्डअप करण्याचं काम मात्र मुन्ना यांचं सुरू आहे. तर आपण पाहू शकता 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर जर पाहिला तर झालाय 25. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल परंतु विकेटही आल्यात हेही तेवढंच महत्वाचं. या ठिकाणी खास या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अहमदनगरवरून सिरसाट स्पोर्ट्सचे सर्व अमोलजी सिरसाट या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करू. यानंतर पुढील समालोचन करण्यासाठी मी रोशन आपला समाधित करेन. नक्कीच एक विशेष सन्मान विशेष सत्कार आपल्या व्यासपीठावरून आपण करणार आहोत. या ठिकाणी शिरसाट स्पोर्ट्सचे सर्व अर्थातच अमोलजी शिरसाट अंबादाशी शिरसाट यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचा एक विशेष सन्मान व्यासपीठावर करणार आहोत. तर विनंती असेल अमोलजी आपल्याला आपण व्यासपीठावर पोहोचायचंय. त्यांचा संघ आज मात्र या स्पर्धेच्या बाहेर जाताना आपल्याला जरूर पाहायला मिळालाय परंतु त्यांचा हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आज त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांचा संघ या ठिकाणी स्पर्धेत सहभागी घेताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यांचा हा विशेष सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरून करणार आहोत. दरम्यान मॅचची स्थिती आपण जाणून घेऊया. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. 2 विकेट्स गमावल्यात आतापर्यंत. दीपक दादा प्रतिष्ठान हा पहिला बॉल या वेळेला मात्र ड्राईव्ह केला जातोय ऑफ साइडला. ऐश्वर्या सुर्वे षटक क्रमांक 2 वैयक्तिक हाताळताना पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवर एकेरी धाव मिळवली जाते आणि जाणार आहोत पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठाच्या दिशेनं. तिथे आपल्यासोबत जोडले जातील चंद्रकांत शेट्टी सर. तर या ठिकाणी मी गजेंद्रजी धुमाळे साहेब यांना विनंती करेल आपण एक विशेष सन्मान करायचा आहे. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला जर पाहिलं तर विविध स्पर्धा गाजवताना ज्या संघाला आपण पाहतो सिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर आणि या सिरसाट स्पोर्ट्सचे सर्व अंबादासजी म्हणजे अमोल सिरसाट यांचं खास मुंबईमध्ये आगमन झालं. स्वतः एअरक्राफ्ट इंजिनियर देखील आहेत आणि खास त्यांच्या नावाचा संघ संपूर्ण महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना सध्याच्या घडीला आपण पाहतोय. त्या अमोलजी सिरसाट यांचा विशेष सन्मान या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. गजेंद्रजी धुमाळे साहेब यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान केला जातोय. त्याचबरोबर दैनिक लोकमतचे पत्रकार खास पुण्यावरून या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. दैनिक भानुदासजी पराड साहेब विनंती असेल आपण देखील या ठिकाणी यायचे. आपलाही एक विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. निलेश नायकर यांच्या शुभ हस्ते तर विशेष सन्मान पत्रकार खास पुण्यावरून दैनिक लोकमतचे पत्रकार या मॅचचा आणि मुंबईच्या क्रिकेटचा आस्वाद घेण्यासाठी पत्रकार साहेब आपलं देखील या ठिकाणी आम्ही मुंबई नगरीमध्ये हार्दिक स्वागत करत आहोत. नागेशजी कांबळे या नेटची व्यवस्था करणारे त्यांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. सिद्धेश नाईक या आपण एक विशेष सन्मान करायचा या ठिकाणी. नागेशजी कांबळे यांचाही विशेष सन्मान केला जातोय. मॅच चालू आहे.
तर या संपूर्ण नेटची व्यवस्था करणारे नागेजी यांचा सन्मान मी सिद्धेश नाईक हा विशेष सन्मान करतील. येस वळतोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. या विशेष सन्मानानंतर चालू असलेली मॅच आपण बघतोय. एका बाजूला दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली अर्थातच उमर 11चा संघ, तर दुसऱ्या बाजूला वरळी एसपीपी उमेश 11 अर्थातच साजिनजी पाटील यांचा हा संघ फलंदाजी करत असताना सर्वप्रथम दीपक दादा प्रतिष्ठान उमर 11 या संघाकडून 31 धावा धावफलकावर या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 2.4 षटकांची समाप्ती आतापर्यंत झाली आहे. ऐश्वर्य सुर्वे वैयक्तिक दुसरं षटक या वेळेला हाताळत असताना आतापर्यंत 1.4 चेंडू त्याने हाताळले आहेत, 19 धावा खर्च केल्या आहेत आणि वैयक्तिक 1 विकेट त्याने पटकावलाय. यावेळेला बॅटची बाहेरची कडा घेतोय चेंडू आउटसाइड एज आणि स्लीप मध्ये उपस्थित खेळाडू त्या ठिकाणी टिपला जातो. एक सहज, एक सोपा, एक सुरेख झेल, विकेटचं पतन, खेळाडू बाद. विश्वजित मात्रे बॅक टू द पवेलियन. देनू कांबळे न्यू मॅन्झिन. दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली संघाकडून बॅट्समन नंबर 5 मैदानाच्या आतमध्ये. धावफलक 2.5 षटकांच्या समाप्ती अखेरीस 3 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा. ऐश्वर्य सुर्वे एक प्रभावी गोलंदाजी. मॅन फ्रॉम डीएन नगर अंधेरीचा हा गोलंदाज आज मात्र वरळी एसपीपी उमेश 11 संघाकडून खेळत असताना आपल्या गोलंदाजीचं एक वैविध्यपूर्ण प्रात्यक्षिक सादर करत असताना व्हेरिएशन ही या गोलंदाजाची ओळख आहे. स्विंगिंग डिलिव्हरीज त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल या वेळेला मात्र हा ब्लॉक होल पद्धतीचा पायाच्या दिशेने केला गेलेला मारा. दिनू कांबळेनं चेंडूची पडताळणी केली. डिफेन्सिव्ह स्ट्रोक सन्मानजनक फटक्यासोबत या ओव्हरची समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावफलक 3 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा. एक चांगली कमबॅक आपल्याला बघायला मिळते वरळी एसपीपी उमर 11 या संघाकडून. उमेश 11 माफ करा, उमेश 11 या संघाकडून. विश्वजित मात्रे शेवटचा फलंदाज आउट झालेला आपण पाहिला. 5 चेंडूंमध्ये 4 धावा त्याने बनवल्या आपल्या संघासाठी. उस्मान पटेल सारखा फलंदाज सुरुवातीच्याच ओव्हरमध्ये अवघ्या स्वस्तामध्ये म्हणणं या ठिकाणी वावगं ठरेल, कारण एकच धाव त्याच्या बॅटमधून आलेली. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आपण पाहिला थर्डमॅन रिझन मध्ये. त्यानंतर मात्र कॅच आउट होऊन मैदानाच्या तंबूच्या आश्रयाला परतले. आता मात्र नवीन जोडी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. एका बाजूला सलामीवीर मुन्ना शेख नाशिकचा आशिक हा अजून मैदानात उपस्थित आहे. 5 चेंडूंमध्ये वैयक्तिक 10 धावा त्याच्या बॅटमधून येत आहेत. दिनू कांबळे 1 चेंडू आणि अजूनही एकही धाव येत नाहीये. निर्धाव चेंडूने सांगता झाली होती. शेवटच्या चेंडूची नवीन गोलंदाज नवीन ओव्हर घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय जिमी नाटेकर. टाकोरे हाताचा हा गोलंदाज या वेळेला मात्र कॅमेरा एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज. स्ट्रायकिंग एंडवर मुन्ना शेख. एक मोठी मॅच, एक महत्वपूर्ण सामना सुपर 8 मध्ये प्रवेश करत असताना दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवलीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला वरळी एसपीपी उमेश 11 जिमी नाटेकर. पहिला बॉल घेऊन आले. या वेळेला मात्र पहिल्या बॉलला कट केलं गेलं. चेंडू खाली जिशान खान क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत तैनात. चेंडूची फेकी होईल, चेंडूचं कलेक्शन होईल, तद्वर 1 धाव अर्जित केली जाते संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये. आपण पाहतोय, आपण ऐकतोय, आपण अनुभवतोय आमदार चषक 2021.
आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादाखाली आज मात्र ही स्पर्धा या ठिकाणी फुलली जाते, सजली जाते, बहरली जाते. आणि हा बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडीचा मारा, अवांतर धावेत वाढ, अतिरिक्त धावसंख्या स्कोर कार्डवर एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये जोडले जात आहेत या व्हाईट बॉल सोबत. 3-3-3 असा हा आकडा स्कोर कार्डवर बघायला भेटतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावा झाले 33. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होत आहे. या वेळेला एक लॉफ्टेड स्ट्रोक, या वेळेला एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने दोन खेळाडूंच्या मधून हा गॅप शोधण्याचा प्रयत्न. आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते त्या ठिकाणी. चेंडू मात्र खेळाडूच्या हातामध्ये आणि एकेरी धावेची वाढ संघाच्या खात्यामध्ये. धावा झाल्यात 35. 2 धावा या ठिकाणी येत आहेत. जिमी नाटेकरच्या गोलंदाजीवर एक लांब पल्ल्याचा गोलंदाज, एक हॅम ऍक्शन त्या गोलंदाजाकडून. या वेळेला मात्र दिनू कांबळे एक विध्वंसक फलंदाज स्ट्राईक एंडवर जिमी नाटेकरच्या पुढील चेंडूसाठी. पुन्हा एकदा या वेळेला ऑन साइडला मारा केलाय. लॉंग ऑन मध्ये खेळाडू उपस्थित, टिपला जातो एक जबरदस्त झेल. विकेटचं पतन. दिनू कांबळे बॅक टू द पवेलियन. संपूर्ण एफर्ट्स लावले या कॅच साठी, कारण तो कॅच होता दिनू कांबळे सारख्या एका विध्वंसक फलंदाजाचा. लॉंग ऑन रिजन पासून काउ कॉर्नर पर्यंत त्या ठिकाणी धावले. चेंडूवर शेवटच्या क्षणापर्यंत नजर रोखून धरली आणि शेवटच्या क्षणाला चेंडूमध्ये आपण पाहिलं की हातामध्ये सामावलं आकाशने आणि त्या ठिकाणी टिपला जातो एक सुरेख झेल. विकेटचं पतन होतंय. नवीन फलंदाज या वेळेला मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेट विश्वाचा स्टंटमॅन अशरफ खान मैदानाच्या आत. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी देखील तयारी करायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण मिड इनिंग मध्ये करणार आहोत. या मॅचच्या गावदेवी गावठाण विरुद्ध कांदारी किंग्स पालघर दोन्ही संघांचे संघनायक तयारी करायचं आहे. या मॅचच्या मिड इनिंग मध्ये आपण नेक्स्ट मॅचचा इथे टॉस करणार आहोत. आपल्या संघासाठी संघनायकांसाठी हा पहिला कॉल असेल. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद ओंकार. तर नक्कीच अशरफ खान ज्या खेळाडूला आपण चित्रपट सृष्टीमध्येही तितकंच कार्यरत असताना पाहतो, तोच खेळाडू क्रिकेट क्षेत्रामध्ये सुद्धा तितकाच कार्यरत असताना बघायला मिळतोय. चित्रपट सृष्टीमध्ये स्टंटमॅन म्हणून ज्या खेळाडूची एक वेगळी ओळख आहे तो अशरफ खान मात्र मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला कट करण्याचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडवर अशरफ असताना गुड लेंथवर पिचिंग केलेला हा बॉल कट करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क घडून येत नाहीये. चेंडू सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडून सांगता करतोय जिमी नाटेकर. या वेळेला पुन्हा एकदा अप टू द मार्क पुढील चेंडूसाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल या वेळेला मात्र हवेमध्ये भिरकावून दिलाय. उंची चांगली गाठतोय, लांबी कमी पडते. चेंडू खाली खेळाडू आणि विकेटचं पतन. अशरफ खान बॅक टू द पवेलियन. अजून एक झटका, अजून एक गडीबाद, अजून एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला अशरफ खानच्या स्वरूपात. शून्याचा चष्मा घालून मात्र अशरफ खान मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला बघायला मिळतोय. नेमॅन्स इन रवी लिंगाला उर्फ मॅडी, मॅन फ्रॉम सांताक्रुज विले पार्ले. मुन्ना शेख वैयक्तिक 6 चेंडू 11 धावा. नवीन फलंदाज त्याला साथ देण्यासाठी रवी लिंगाला उर्फ मॅडी मैदानाच्या आतमध्ये. 5 गडी बाद, धावा झालेत 35. चेंडू झालेत या षटकातील 5. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 3.5 षटकांच्या समाप्ती अखेरीस 3-5-5 असा हा धावफलकाचा आकडा आपण बघतोय. 5 गड्यांच्या मोबदल्यात 35 धावा. जिमी नाटेकर 5 चेंडू पूर्ण केले, 4 धावा खर्च केल्यात, विकेट पटकावलेत 2. हा बॉल या वेळेला पुन्हा एकदा भिरकावून दिलाय ऑन साइडला काउ कॉर्नर मध्ये. अजून एक विकेट जिमी नाटेकरच्या खात्यामध्ये. मुन्ना शेख मैदानाच्या बाहेर. अजून एक झटका.
नक्कीच एक मनवेदक प्रभावी करणारी गोलंदाजी जिमी नाटेकरचं एक महत्वपूर्ण षटक या ठिकाणी पूर्ण होत आहे. षटक क्रमांक 4 घेऊन आले होते. 3 विकेट त्यांनी पटकावले, फक्त 4 धावा खर्च केल्या. लाजवाब गोलंदाजी, सटीक गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आणि नवीन माणूस, नवीन फलंदाज, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम DN नगर अंधेरी, फिरकीचा जादूगार फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये अनिकेत सानप. काय गोलंदाजी केली आहे, एक महत्वपूर्ण षटक. धावसंख्येवर अंकुश लावण्याचं काम अगदी चौक पद्धतीने केलंय जिमी नाटेकरने. 4 धावा खर्च केल्या, 3 विकेट पटकावले, तेही महत्वपूर्ण. मुन्ना शेख सारखा फलंदाज बाद केलाय, अशरफ खान सारख्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय आणि त्याचबरोबर दिनू कांबळे सारख्या फलंदाजाला तंबूच्या बाहेर माघारी परतावून लावलंय. व्हेरी वेल बोल्ड म्हणावं लागेल. कारण वरळी SPP उमेश इलेव्हन संघ या ठिकाणी नक्कीच कुठेतरी आता मात्र फ्रंट फुटवर येताना बघायला मिळतोय, बॅकफुटवर जाताना आपल्याला पाहायला मिळतंय दीपक दादा प्रतिष्ठान. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. या खेळामध्ये कोणत्या क्षणाला काय घडेल याचा अंदाज लावणं नेहमीच चुकीचं राहिलंय आणि सध्याच्या घडीला 2 बलाढ्य संघ या स्पर्धेच्या माध्यमातून एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले असताना मागील 2 दिवसांवर जर लक्ष टाकलं तर कित्येक वेळा या टेनिस क्रिकेट विश्वातील टॉप टीमला या ठिकाणी या स्पर्धेतून बाहेर जाताना आपण पाहिलंय. तर आता मात्र या मॅच मध्ये विजय कोणाचा होईल, पराभूत कोणाला व्हावं लागेल हे मात्र पाहावं लागेल. काहीसे चेंडू अर्थातच 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 1 ओव्हर शेवटची शिल्लक आहे आणि या पहिल्या इनिंगचा खेळ त्यानंतर समाप्त होईल. धावा झालेत 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस 6 गड्यांच्या मोबदल्यात 35 धावा. दीपक दादा प्रतिष्ठान उमर 11 या संघाकडून आता मात्र नवीन फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला रवी लिंगाला 0 चेंडू 0 धावा, अनिकेत सानप 0 चेंडू 0 धावा असं हे नवीन स्कोर कार्ड आता मात्र सुरू होईल. चेंडू शिल्लक आहेत हातामध्ये 6. गोलंदाजी मानकवर मलाडचा मिशेल स्टार्क अर्थातच मॅन फ्रॉम कुरार विलेज मलाड झिशान खान डावकुऱ्या हाताची गोलंदाजी घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. काल सुद्धा जिशानने या ठिकाणी एक महत्वपूर्ण षटक हाताळलं होतं सेकंड इनिंगच्या खेळामध्ये. एक महत्वपूर्ण फलंदाज बाद करून त्याने मात्र त्या मॅचला जिंकवून दिलं होतं आपल्या संघाला. या मॅच मध्ये मात्र पहिली इनिंग पहिला डाव या ठिकाणी सुरू आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, धावा झालेत 35, विकेट गमावलेत 6 आणि हे शेवटचं षटक घेऊन करंट रन रेट जर आपण पाहिला तर 8.75 चा प्रोजेक्टेड स्कोर या ठिकाणी याच सरासरीने जर धावा होत राहिल्या तर 43 धावांचा धावफलक पाहायला मिळण्याची शक्यता आहे. गोलंदाजी मार्कवर झिशान खान सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडवर रवी लिंगाला सारखा एक विध्वंसक फलंदाज, तर गोलंदाजी मार्कवर झिशान खान. शेवटचा फलंदाज बाद झालेला आपण पाहिलं मुन्ना शेखला 7 चेंडू 11 धावा बनवत. या वेळेला मात्र झिशानचा पहिला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंपची डिलिव्हरी. पिचिंग मात्र पाहिली तर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. त्यानंतर मात्र हलकसं लेग ब्रेकचं वळण चेंडूला मिळतंय. चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु पंचांचा इशारा हा स्वैरी चेंडू. अवंतर धावांची वाढ संघाच्या खात्यामध्ये. षटक क्रमांक 5 शेवटचं षटक, अंतिम षटक घेऊन जिशान पहिल्या बॉलसाठी. यावेळेला फुलरलिनचा बॉल ऑन साइडला भिरकावून दिलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी, तितकंच चांगलं कलेक्शन. एकेरी धावेसोबत पहिला चेंडू यशस्वीरित्या पूर्ण करतोय झिशान खान. आपण पाहतोय, आपण ऐकतोय, आपण अनुभवतोय आमदार चषक 2021. वडाळा विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय कालिदासजी कोळंबकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या आमदार चषकाचं भव्य दिव्य असं मर्यादित षटकांच्या ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. शेवटचा दिवस. हा लोअर फुल टॉस बॉल यावेळेला अलॉंग विथ द कार्पेट मिड विकेट रिजन मध्ये त्या ठिकाणी खेळून काढलं जातंय. या चेंडूला अनिकेत सानपच्या माध्यमातून एक धाव पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये. संघाच्या धावसंख्येच्या खात्यात एका धावेची वाढ, एका धावेची प्रगती, एका धावेचा विकास, एका धावेचा बदल, एका धावेचं परिवर्तन, एका धावेचा चेंज. धावफलक पुढे सरकते 38 धावांवर 6 गड्यांच्या मोबदल्यात.
या वेळेला मात्र अक्रॉस द लाईन आले, मिडल ऑफ द बॅट केलं, चेंडूला धाडलं, मिड विकेट काव कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू सीमारेषा पार आणि येतोय या वेळेला रवी लिंगाला उर्फ मॅडीच्या बॅट मधून एक खणखणीत लांब लचक उत्तुंग आसमानी षटकार. अर्थातच टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावांसाठी मॅडीच्या बॅटमधून येणारा हा षटकार धावफलकाला निघतो पुढे 44 धावांवर. यावेळेला तणाव आणि तणाव बघायला मिळतोय गोलंदाजावर. प्रेशराईज केलंय त्या षटकारानं. जिशान खान सारख्या गोलंदाजाला व्हाईट बॉलचा इशारा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 दंडित केलं जातंय जिशान खान सारख्या गोलंदाजाला. एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये, धावफलक 45 धावा. यावेळेला पुन्हा एकदा हवाई फायर. या चेंडूचा घेतला जातोय पुरेपूर समाचार, जातोय चेंडू सीमा पार आणि या वेळेला पुन्हा एकदा रवी लिंगाला उर्फ मॅडीच्या बॅट मधून येतोय हा षटकार. नक्कीच पुरेपूर समाचार घेतलाय. आतापर्यंत 16 धावा ठोकल्यात रवी लिंगाला उर्फ मॅडी. 2 षटकार, 3 व्हाईट बॉल, 2 एकेरी धावा. अशा पद्धतीनं धावफलकावर 16 धावा ऍड होत आहेत. या शेवटच्या षटकातील 4 चेंडू पूर्ण झाले, धावफलक जाऊन पोहोचले ते अगदी चांगल्या स्थितीमध्ये 51 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. सुरुवात चांगल्या पद्धतीने केली होती. एक व्हाईट बॉल जरूर टाकलेला, त्यानंतर 2 एकेरी धावांचे फटके आले होते, परंतु मॅडीला स्ट्राईक मिळाली, रवी लिंगाला सारख्या फलंदाजाला स्ट्राईक मिळाली आणि त्याच्या समोर जर आपण एक फुलर लेनची बॉल टाकलेत तर नक्कीच तो चेंडू सीमारेषा पार होणार आहे. आणि तेच झालं. या वेळेला अजून एक दुसरा षटकार येतोय जिशान खानच्या गोलंदाजीवर रवी लिंगाला उर्फ मॅडीच्या बॅटमधून. आणि या वेळेला मात्र या षटकारानंतर तणाव बघायला मिळतोय गोलंदाजावर. कुठेतरी प्रेशराईज केलंय या फलंदाजीनं जिशान खान या गोलंदाजाला. व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये एक एक्स्ट्रा धाव. वरळी एसपीपी उमेश 11 साजनजी पाटील यांचा हा संघ आणि समोर आहे दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली उमर 11. एक मोठी फलंदाजांची बॅटिंग लाईनअप आपण पाहतो ज्या संघाकडे. अजून एक मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये हा फटका मात्र फसलाय आणि रवी लिंगाला उर्फ मॅडी तंबूच्या आसऱ्याला येऊन बसलाय. 7वा झटका लागतोय, 7व्या विकेटचं पतन होतं. येस डीजे. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी यायचं गावदेवी गावठाण संघाचे संघनायक. आपण मिड इनिंग मध्ये टॉस करणार आहोत. कांदारे किंग्स पालघर संघाचे संघनायक आमच्यासोबत जोडले गेलेत. गावदेवी गावठाण संघाच्या संघनायकांना आमचा लास्ट कॉल असेल. आपण टॉस साठी यायचं. नक्कीच ओमकार, या ठिकाणी पुढील मॅचच्या टॉस साठी आपण दोन्ही कर्णधारांना बोलवणार आहोत. गावदेवी गावठाण आणि कांदारी किंग्स बँड्रा या 2 संघांमध्ये ही पुढील मॅच आहे आणि त्याचा टॉस नाणेफेकीचा कौल जो आहे तो आपल्या मुख्य व्यासपीठावर पूर्ण होईल. दोन्ही संघ कर्णधारांना विनंती असेल, गावदेवी गावठाण आणि कांदारी किंग्स बँड्रा दोन्ही संघ आपण लगेचच कॅप्टन मुख्य व्यासपीठावर पोहोचायचंय पुढील मॅचच्या टॉस साठी या इनिंग ब्रेक नंतर. अनिकेत सानप शेवटच्या चेंडूसाठी मात्र स्ट्रायकिंग एंडवर गोलंदाजी मार्कवर जिशान खान. डावकुऱ्या हाताचा फलंदाज अनिकेत सानप साठी. हा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये उसळी घेतोय. सरळ हाताने खेळलाय फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात. मिसफिल्ड होत आहे. झेल निसटला जातोय. एक धाव वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न केला आणि तोही यशस्वी झाला.
2 धावांची वाढ येते शेवटच्या चेंडूवर. 2 धावांनंतर मात्र या 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावफलक एकूण जर पाहायचं झालं तर 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस शेवटच्या बॉलवर आलेल्या या 2 धावांसोबत निश्चितच रोशन आपण यानंतर वळणार आहोत व्यासपीठाकडे. त्या ठिकाणी आपण नेक्स्ट मॅच टॉस करतो. आजच्या दिवसातील क्वार्टर फायनल नंबर लास्ट 4. आता त्याचा सुपर 8 मध्ये शेवटची मॅच. एका बाजूला कांधारी किंग्स पालघर आपल्याला पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला गावदेवी गावठाण उरणचा संघ. विराज जरेडकर इथे मात्र टॉस करण्यासाठी सज्ज झालेत. टॉस केला जाईल या ठिकाणी. टेल इज अ कॉल, इट इज अ हेड. तर कांधारी किंग्स पालघर संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलेला असून आपल्यासोबत अनिकेत राऊत सज्ज झालेत. अनिकेत, निर्णय काय असेल? आम्ही पहिले फिल्डिंग करणार. मग कालचा दिवस खूप चांगल्या प्रकारचा राहिला तुमच्या संघासाठी. खूप चांगली बॅटिंग झाली तुमच्या संघाकडून. बॉलिंग त्याहूनही उत्तम झाली आणि निश्चितच कॉन्फिडन्स आज खूप चांगल्या प्रकारे वाढलेला असेल. आज कशा प्रकारे या नॉकआउट स्टेजकडे, एका बिग स्टेजकडे समोरच्या संघाकडून समोरचा संघ तेवढा तुल्यबळ पाहायला मिळतोय. त्या संघाविरुद्ध खेळण्यासाठी काही वेगळ्या रणनीती अजून बनवलेल्या असतील? आमची सेम टीम असेल, पण क्वार्टर फायनलचा सामना आहे, नॉकआउटची मॅच असेल, तर एक एक बॉल इम्पॉर्टंट असेल. क्वार्टर फायनलची टीम चांगलीच आहे, समोर गावदेवी गावठाण, आणि कमीत कमी स्कोर ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल. आणि काही शुभेच्छा असतील या मॅचसाठी तुम्हाला. यानंतर आपण गावदेवी गावठाण संघाचे संघनायक देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. तर काय सांगाल? निश्चितच समोरच्या संघाने टॉस जिंकत प्रथम तुम्हाला आमंत्रित केलं फलंदाजीसाठी. निश्चित कालचा दिवस पाहायचा झाला तर कांधारी किंग संघाने खऱ्या अर्थाने गाजवला. दोन्ही मॅच आपला विजय होत असताना या टॉप ग्रुपचा टॉप केलेला आहे. आज तुमच्या समोर एक चांगलं चॅलेंज असेल, कशा प्रकारे पाहिलं या चॅलेंजकडे? नक्कीच आम्ही कमीत कमी 55 ते 60 धावा करण्याचा प्रयत्न करू. 55 ते 60 धावा करण्याचा प्रयत्न करणार आहात. त्याचबरोबर गावदेवी गावठाण एक मोठी स्पर्धा आणि मोठ्या स्पर्धेच्या आपण नॉकआउट स्टेजपर्यंत पोहोचलाय. काय म्हणाल आज आतापर्यंत या टीमच्या परफॉर्मन्स बद्दल? नक्की टीमचा परफॉर्मन्स चांगला आणि आयोजकांचं जे मी थँक्यू बोलेन त्यांना की आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. गावदेवी गावठाण निश्चितच तुम्हाला देखील शुभेच्छा असणार आहेत. तर टॉस इथे मात्र व्यासपीठावरून संपन्न होताना पाहायला मिळेल, जो लागला जातोय कांधारी किंग्स पालघर या संघाच्या बाजूने आणि त्यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आले प्रथम क्षेत्ररक्षणाचा. टॉस बॉक्स मधून इतकंच पुन्हा एकदा वळणार आहोत चालू सामन्याकडे आणि कॉमेंट्री बॉक्स कडून. थँक्यू. तर नक्कीच यानंतर अजून एक मोठी मॅच गावदेवी गावठाण आणि कांधारी किंग्स बँड्रा या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. तत्पूर्वी वळणार आहोत चालू होणाऱ्या या नवीन डावाकडे. जिंकण्यासाठी 55 धावांचं लक्ष घेऊन या ठिकाणी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येईल. तत्पूर्वी दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवलीच्या संघाला विनंती आहे, आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. चला बॅट्समन पाठवून द्या. वरळी SPP उमेश इलेव्हन संघ सलामीची जोडी आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. आयोजकांच्या माध्यमातून काही नियम आपल्याला सांगितले गेलेत की लवकरात लवकर आपण ही स्पर्धा या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी एक प्रेक्षणीय मॅच सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. महाराष्ट्र विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया असा हा सामना त्या ठिकाणी संध्याकाळी ठीक 5:30 वाजता आपल्या याच नायगावच्या पुरंदरे स्टेडियमवर आपण अनुभवणार आहोत. तत्पूर्वी वळणार आहोत चालू होणाऱ्या मॅचच्या समालोचन कक्षाकडून आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. महाराष्ट्राचा बुलंद आवाज अर्थात चंद्रकांत शेट्टे चंदू सर या ठिकाणी आपल्यासोबत जुळतील. येस, ओव्हर टू यू चंदू सर. धन्यवाद. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होते. आपण आहोत मुंबई नगरीतील दादर पूर्वेला पुरंदरे स्टेडियममध्ये, ज्या ठिकाणी सुरू आहे आमदार चषकाचा सोहळा, ज्याचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 5,55,555 रुपयाचं. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 3,33,333 रुपयाचं. या क्रीडा स्पर्धेची क्वार्टर फायनल नंबर 3 म्हणजे उपउपांत्य फेरी तिसरी या ठिकाणी सुरू आहे. ज्यावेळेला या 2 टीममध्ये मॅच सुरू झाली होती, वरळी SPP आणि त्याचबरोबर दीपक दादा प्रतिष्ठान डोंबिवली
तर सुरुवात जर पाहिली तर थोडीशी अडखळती झाली होती या मॅचमध्ये. जर पाहिलं तर रवी लिंगाला 7व्या क्रमांकावर बॅटिंगला आले आणि शेवटच्या काही चेंडूमध्ये जी काही त्यांनी बॅटिंग केली आहे त्याच्या जोरावर मात्र डाव थोडा उभा राहिला. आनंद चव्हाण यांनी देखील थोडासा प्रतिकार केला, मुन्ना यांनी देखील थोडासा प्रतिकार केला, परंतु रवी लिंगालाच्या 13 रन त्या देखील अंतिम क्षणातील त्या महत्त्वाच्या राहतील. आणि स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी 54 झालाय आणि विजयासाठी धावांची आवश्यकता 55. ओंकार, प्रति षटकागणिक 11 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. निश्चितच सर, ज्या प्रकारचा कालचा दिवस राहिला, आजच्या सकाळची सत्र राहिली आहे, 55 धावा जे लक्ष ठेवण्यात आले तितकं मोठं नसणार आहे. पण हे देखील विसरून चालणार नाही. एक चांगला गोलंदाजी अटॅक जरूर आपण पाहतो दीपक येत्या प्रतिष्ठान या संघाकडे आहे. त्यामुळे निश्चितच थोडासा संघर्ष जरूर करावा लागेल इथे उमेश इलेव्हन SPB रोहित संघाला. परंतु जर पॉवर प्लेचे षटकं असणार आहेत ती महत्त्वाची राहतील. जर अर्ली ब्रेक थ्रू ते मिळवून देण्यात अनिकेत सानप जर निश्चितच यशस्वी झाला तर नक्कीच या मॅचमध्ये रंग चढले जाऊ शकतात. इंटरेस्टिंग मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तर जव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय मुंबईचा जादूगर, नाव आहे अनिकेत सानप. पद्मनाभची प्रभू हे देखील उपस्थित राहत आहेत, त्यांचंही स्वागत असेल. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. या ठिकाणी आपण पाहू शकता प्रीतम परब स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकला अमित कोरी. मुंबईकर गोलंदाज जसा तसे 2 मुंबईकर शैलीदार फलंदाज देखील मैदानात आहेत. पहिला बॉल टप्पा पडतोय, फिर घेतोय, गर्रकन गिरकी घेत असताना फलयष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. अनिकेत सानप यांच्या गोलंदाजीचं हेच वैशिष्ट्य आहे, बॉलला हातात भर वळण देतात. मुंबईकर फिरकीपटू गेली कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवत असतात आणि त्यापैकीच एक गोलंदाजी करतायत, नाव आहे अनिकेत सानप. यावेळेला बिग हिट, मोठा प्रहार केला जातोय अनिकेत यांच्या विरुद्ध. मुंबईकर फलंदाज म्हणजे प्रीतम परब यांच्या बॅट मधून येतोय खान 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 खणखणीत षटकार. निश्चितच सर, ज्या प्रकारे अगेन्स्ट द टर्न खेळलाय का बघा, निश्चितच ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतं ज्या प्रकारे पोझिशन मध्ये आले त्यानंतर टायमिंग अप्रतिम. आणि निश्चितच त्याचमुळे काय आपण पाहायला मिळतो हा षटकारामध्ये कन्वर्ट होऊ शकला. आणि या षटकार कुठे ना कुठेतरी निश्चितच प्रीतमला आत्मविश्वास देऊन जाणारा फटका ठरू शकतो. एक बॉल जर पाहिला तर बॉलरचा होता, दुसरा बॉल हा बॅट्समनचा होता. पहिला बॉल निर्धाव गेला तर दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला. हे क्रिकेट आहे. वा, चांगलं कमबॅक. ब्लॉकमध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न, व्हेरिएशन करावं लागतं. जर तुमच्याकडे वैविध्यता असेल तर तुम्ही सुखरूप राहू शकता क्रिकेटमध्ये. तेच झालं. जो फलंदाज चांगली बॅटिंग करतो त्याला अशा प्रकारचा बॉल टाका, त्याला नॉन स्ट्रायकरला पाठवा, नवीन बॅट्समॅनला स्ट्रायकर आणा, ही एक रणनीती आहे. आणि विशेष म्हणजे गोलंदाजाकडे ही कला अवगत असली पाहिजे की स्ट्रायकर बॅट्समन जो चांगला खेळतोय त्याला नॉन स्ट्राईकला कसं पाठवलं जाईल. ही कला ज्या गोलंदाजाकडे अवगत असेल तर तो गोलंदाज नक्कीच एक खूप यश प्राप्त करतो किंवा त्याच्या ती क्षमता असते त्यांच्याकडे आणि ती क्षमता अनिकेतकडे आहे. निश्चितच अनिकेत सानप या कित्येक वर्षाचा अनुभव देखील त्याच्याकडे आहे. अशा प्रकारच्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये नेहमीच चमकदार कामगिरी करताना अनिकेतला आपण पाहिलंय. त्याचा उपयोग आता मात्र खऱ्या अर्थाने त्याच्या संघासाठी करावा लागेल. मी संघ कुठे ना कुठेतरी आपण पाहतोय याची अपेक्षा करून आहे त्याच्याकडून. यावेळेला पहा, ही नवीन बॅट्समन मैदानात आल्यानंतर ही गोष्ट होते. अनिकेतला तेच करायचं होतं. प्रीतमसाठी ब्लॉकमध्ये बॉल टाकला, ड्राईव्ह करण्यात भाग पाडलं, नॉन स्ट्राईकला पाठवलं आणि पहा नवीन फलंदाजाला एक आल्या मात्र एक जास्त फिरलेला चेंडू आणि ही वैशिष्ट्य आहे. पहा अनिकेत सानप हे असे गोलंदाज आहेत जे मातीवर चेंडू फिरवतात. पहा इकडे थोडंसं गवत आहे तिकडेही फिरवतात, सिमेंटवर देखील फिरवतात. ओ वाह, पुन्हा एकदा जादूगार आहे मुंबईचा. जादू नाही दाखवणार तर काय दाखवणार. पुन्हा एकदा हातभर चेंडूने घेतलं वळण. ही मुंबईकर फिरकी गोलंदाजांचं खऱ्या अर्थाने असणारं वैशिष्ट्य, बॉलला हातभर वळण देण्याची क्षमता आणि अनिकेत सानपने ते पुन्हा एकदा केलंय. अमित कोरी खूप चांगले बॅट्समन आहेत परंतु त्यांच्या विरुद्ध प्रभावी कामगिरी सध्याच्या घडीला करतायत ते म्हणजे गोलंदाज मुंबईचा जादूगर, नाव आहे अनिकेत सानप. यावेळेला आडवा बॅटने स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र या बॉलला खेळण्याचा प्रयत्न झाला. रिक्वायर रन रेट जर पाहिलं तर 11चा होता आणि पहिलं षटक जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय अनिकेत सानपची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. मुंबईकर स्पिनर, वाह, जादुई गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. यश प्राप्त नाही झालंय परंतु 8च धावा दिल्यात पॉवर प्ले मध्ये.
निश्चितच सर पॉवर प्लेचं षटक पहिलं षटक आणि ते देखील अशा प्रकारचं षटक पाहायला मिळतं. एक इकॉनॉमिकल स्पेल इथे हाताळताना खऱ्या अर्थाने त्याची गरज होती. अर्ली ब्रेक तू जरूर मिळवून दिले नाहीये, परंतु ज्या प्रकारे इथे दबाव निर्माण केला, कमी धावा खर्च करत अनिकेतने खऱ्या अर्थानं मॅन विथ अ गोल्डन आर्म असं म्हटलं तरी हरकत नाहीये अनिकेत सानपला. आणि कालचा दिवस देखील अनिकेतने गाजवला. आपण एक काल मॅजिकल डिलिव्हरी अनिकेतच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पाहिली, जो रॉंग वन पाहायला मिळाला. तर जशा प्रकारची दोन्ही बाजूला विकेटच्या चेंडूला फिरक देण्याची कसं फसणारा गोलंदाज खऱ्या अर्थाने आज की फॅक्टर ठरेल या इनिंगमध्ये. नक्कीच महत्त्वपूर्ण मॅच आहे. दोन्ही संघ मुंबईतील आहेत. मुंबईत एकमेकांच्या विरोधात ते उभे ठाकलेले आहेत आणि त्याचमुळे की काय तर ही लढत खूप महत्त्वाची आहे. याही अगोदर कित्येकदा एकमेकांच्या विरोधात आलेले आहेत. उमर 11 म्हणजेच दीपकदादा प्रतिष्ठान डोंबिवली गेली कित्येक वर्ष त्यांचाही आपण खूप चांगला खेळ पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायचं झालं तर वरळी SPP म्हणजेच उमेश 11 हा या हंगामात खूप चांगल्या फॉर्मात आहेत. मग नामदार चषक ही स्पर्धा कलव्याची असू देत, त्याचबरोबर गेल्याच आठवड्यात जर पाहिलं तर याच संघाने राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी देखील जिंकली होती गेल्याच आठवड्यामध्ये. असा संघ आहे, परंतु गोलंदाजीसाठी आमंत्रित केले मुंबईचा एक युवा वेगवान गोलंदाज जो चिता कॅम्पला बिलॉंग करतो. वेगवान तेच तर्रार बिलाल यांच्या हातात बॉल सोपवलाय, परंतु शैलीदार फलंदाजीसाठी दोन्ही फलंदाज ओळखले जातात. अमित कोरी आणि प्रीतम परब यांच्या फलंदाजीमध्ये आक्रमकता आहे, तशीच शालीनता देखील आहे आणि सौंदर्य देखील आहे. परंतु ते आज दाखवावं लागेल. आपल्या कामगिरीचा योग्य वेळी तुम्हाला वापर करावाच लागतो आणि हीच ती वेळ ज्या वेळेला तुम्हाला आक्रमण करायची आहेत. आपल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवायचं आहे. 8 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. यावेळेला बिलालचा वेगाने केली, पहिल्या बॉलवर मात, टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहिला, थेट जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. हा चेंडू 1-1 डॉट बॉल. ओमकार दडपण वाढवेल. निश्चितच बिलालचं देखील कौतुक करावं लागेल. काल ज्या प्रकारची गोलंदाजी त्याने केली त्याच प्रकारचं प्रात्यक्षिक आता देखील दाखवताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती वेगाचा प्रत्येकाने आणून दिलाय आणि काल सर निश्चितच केवळ 2 धावांचं षटक हाताळलं होतं याच बिलाल शेखने. म्हणजे कॉन्फिडन्स आता जरूर असेल. बिलालचा वेग किती या ठिकाणी पाहायचंय. हो पुन्हा एक वेग घेऊन मी आलोय तर वेग दाखवणारच. वेग आणि प्रचंड वेग. बॅक टू बॅक 2 बॉल आपल्या वेगाच्या जोरावर अमित कोरी यांना बीट केलंय. अमित कोरी यांनी काल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. पहा तेच अमित कोरी आहेत, त्यांना रोखण्यामध्ये 2 बॉल सक्सेस झालेत. पहा स्कोर जर पाहिला तर 8 झालाय. चेंडू ही 8 झालेत. धावांची विजयासाठी 55 धावांची आवश्यकता आहे, परंतु फलंदाजांनाही प्रयत्न करावे लागतील. या ठिकाणी मॅचला थोडंसं पुढे न्यावं लागेल, अन्यथा परिस्थिती गंभीर होऊ शकते. परंतु क्षमता आहे अमित कोरीमध्ये, क्षमता आहे अमित कोरीमध्ये, ती दाखवण्याचा प्रयत्न. पहा मिड विकेटला या वेळेला अमित कोरी सांगतायत मी देखील इकडे कशासाठी आलोय, हातात बॅट का आहे तर मला रन करायचे आहेत. येतो चौकार. आणि ज्या प्रकारे निश्चितच वेग हा मात्र नक्कीच कुठेतरी गोलंदाजाला फायदेशीर ठरतो, तेव्हा मात्र नक्कीच जर चुकीची पिचिंग झाली तर तितकाच फायदेशीर इथे मात्र फलंदाजाला देखील ठरताना पाहायला मिळत असतो. यावेळी एक योग्य फटका देखील पाहायला मिळाला, जो हाफ व्हॉलीमध्ये मिळालेल्या चेंडूला कन्वर्ट केला गेला चौकारामध्ये आणि अमितने देखील दाखवून दिलंय निश्चितच कमबॅक करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. आणि निश्चितच जर चूक हलकीशी पाहायला मिळाली समोर तर त्याचा फायदा देखील घेता येत असताना पाहायला मिळतोय. तर अमित कोरी या वेळेला मात्र थोडीशी चूक होती, त्याचा फायदा घेतला गेला. ऑन साइडच्या दिशेने चौकार खेळला. त्यांच्या बॅटमधून 55 धावांची आवश्यकता या ठिकाणी असताना अमित यावेळेला पुन्हा एकदा वेगावर स्वार, प्रचंड वेग दाखवत असताना आणखीन एक निर्धाव चेंडू. दडपण आता बॅट्समनवरचं वाढेल कारण रन रोखतायत गोलंदाज. पहा यावेळेला थोडा एक्स्ट्रा बाउन्स देखील, उंचीचा पुरेपूर फायदा घेतला आणि त्या ठिकाणी एक्स्ट्रा बाउन्स केला. निश्चितच ज्या प्रकारचं अमितची बॅटिंग पाहायला मिळते सर, यावेळी डिसेसिव्ह फुटवर्क ते पाहायला मिळत नाहीये. निश्चितच जागेवर खेळण्याचा जो प्रयत्न होताना पाहायला मिळतो त्याचमुळे काही ना कुठेतरी चेंडूच्या लाईन पासून बरेचसे दूरवर राहतात, त्यामुळे फटका एक्झिक्यूट करताना तितकं प्रॉपर यश प्राप्त व्हायला मिळत नाहीये. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विकेटचं पतन. निश्चितच यावेळी जो दबाव टाकण्यात आला डॉट बॉलच्या माध्यमातून, दबाव आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. कुठे ना कुठे चूक करण्यासाठी भाग पाडलं फलंदाज अमितला आणि निश्चितच इथे यश प्राप्त केलं जातं बिलालच्या माध्यमातून. पहिला झटका निश्चितच प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळेल उमेश 11 वरळी SPB या संघाला आणि मोठा धक्का देखील जरूर असेल. तर पहिला धक्का या ठिकाणी म्हणजे अमित कोरीच्या रूपात खेळाडू बाद होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची पर आज या मॅच मध्ये थोडेसे अडखळताना पाहायला मिळाले. नॉर्मली खूप चांगला खेळ त्यांच्याकडून पाहायला मिळतो, परंतु या मॅच मध्ये थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. आणि ही गोलंदाजी म्हणजे उमर 11 दीपकदादा प्रतिष्ठान त्यांची गोलंदाजी ही त्यांची स्ट्रेंथ आहे
अनिकेत सानप तर नक्कीच चांगली जादू दाखवली, परंतु दुसऱ्या बाजूला बिलालने आपला वेग दाखवला आणि त्याच्याचमुळे की काय आतापर्यंत जर पाहिलं तर पारडं दीपकदादा प्रतिष्ठान, डोंबिवली, नांदिवली या टीमचं म्हणजे उमर 11चं आतापर्यंत जड आहे, परंतु क्रिकेट आहे, पारडं फिरायला वेळ लागत नाही. जसं शेवटच्या षटकात रवीने बॅटिंग केली, आपल्या टीमला समाधानकारक स्थितीमध्ये आणलं, तेच करावं लागेल. परंतु बॅटिंगसाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतील. आतिश केदारे, आतिशबाजी बॅटिंग करणारे खारचे हे फलंदाज मॅच विनर म्हणून देखील ओळखले जातात. तर पाहूया या ठिकाणी कशा प्रकारची कामगिरी त्यांच्याकडून केली जाईल, आतषबाजी केली जाईल का, कारण अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता आहे आणि अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 19. निश्चितच आतिशला तर मात्र नक्कीच जबाबदारी घ्यावी लागेल आणि त्यासाठीच ते ओळखले जातात, विस्फोटक इनिंग खेळण्यासाठी ओळखले जातात. आणि मागच्या स्पर्धेमध्ये देखील याच मैदानात अशाच प्रकारची विस्फोटक इनिंग खेळत असताना त्यांनी मात्र आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय मिड ऑनला आणि पहा आणखीन एक चांगलं षटक, केवळ 4 रन या ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळत आहेत बिलाल, आणि बिलालचा वेग या ठिकाणी पाहायला मिळाला. सुरेख सुरुवात सर निश्चितच म्हणावे लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं होती, परंतु या पॉवर प्लेच्या षटकांना कुठल्याही प्रकारे कॅपिटलाइज करू दिलेलं नाहीये आणि खऱ्या अर्थाने या 2 षटकांच्या माध्यमातून जरूर आता दबाव जरूर टाकला जातोय तो म्हणजे वरील SPP उमेश 11 संघावरती. कौतुक झालं पाहिजे दोन्ही गोलंदाजांचं. यानंतरचं येणारं षटक खूप महत्वाचं असेल ओमकार, मी म्हणेल, कारण या षटकात आता काय होणार, कारण अजूनही 43 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. पहिल्या 2 षटकात जर पाहिलं तर गोलंदाजांनी या मॅचवर पकड मिळवण्याचा प्रयत्न केलाय. निश्चितच मॅच टर्निंग ओव्हर ठरेल, जे दशा आणि दिशा ठरवेल या संपूर्ण सामन्याची. या षटकात जर निश्चितच जर फायर केलं गेलं नाही, जर गिअर चेंज झाले नाहीत, मोठे फटके आले नाहीत, तर निश्चितच त्यानंतर मात्र बरंच समीकरण कठीण होताना पाहायला मिळेल. ते म्हणजे वरील SPP उमेश 11 संघासाठी जो रिक्वायर येण्याचा विचार करत झाला तर सर 14च्या वर जाऊन पोहोचलाय, त्यामुळे निश्चितच आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील, कुठे ना कुठे रिस्क घ्यावी लागेल. तर बघूया कोणत्या फलंदाज या दोघांपैकी ती जबाबदारी घेतोय. अनिकेत सानप पुन्हा एकदा फिरकीचा जादूगर आलाय. समोर जर पाहिलं तर 2 बलाढ्य फलंदाज आहेत जरूर, परंतु या जादूगाराच्या जादूचा सामना कसे करतील तेच पाहायचंय. बोटांनी मात्र चेंडूला वळण देण्याची नक्कीच एक जबरदस्त क्षमता, हातात भर बॉलला वळवण्याची प्रचंड क्षमता अनिकेत सानप यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळते. परंतु समोर जर पाहिलं तर आतिश केदारे आणि त्यांच्या बरोबरीने जर पाहिलं तर प्रीतम, ही जोडी या मॅचला, कारण 18 चेंडू अजूनही बाकी आहेत, 43 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. एक षटक देखील मॅचचं गणित बदलू शकतं, परंतु पाहूया काय होणार. 2 उजव्या हाताचे फलंदाज फलंदाजीसाठी आहेत आणि डाव्या हाताचा गोलंदाज आमंत्रित केला त्याच वेळेला म्हणजे अनिकेत सानप. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेरचा वळण घेणारा निर्धाव चेंडूची संख्या या ठिकाणी होताना पाहायला मिळत. थोडेसे जास्त सफल झाले होते खेळण्यासाठी, पंचांनी तेच हेरलं. 11 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता या मॅच, 17 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. अकूट टप्प्याचा बॉल पहा, वेटिंग मध्ये होते, हा फटका खेळण्याच्या तयारीत अगोदरच होते. आतिशने केली आतषबाजी, बॉलला पाठवलं सीमा रेषा पार. तर जावेद मॅचच्या दिशेने एक षटकार येतोय, मॅच मध्ये आम्ही देखील आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. आतिश केदारे 16 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. ही मॅच कोणत्या दिशेला जाणार? अनिकेत सानप आणि आतिश केदारे दोघे एका संघामधून देखील बऱ्याचदा खेळतात आणि त्यामुळे एकमेकांच्या ज्या काही उणीवा आहेत, प्लस पॉईंट मायनस पॉईंट दोघांनाही माहिती आहेत, त्यामुळे या दोघांमधील संघर्ष तर रंगणार आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, जास्त सफल झाले, परंतु अनिकेत यांचा चेंडू यावेळेला जास्त वळला, शरीराचा वेध घेतला आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. स्कोर जर पाहिलं तर पुढे जाताना पाहायला मिळतो म्हणजे 19 धावांवर अजूनही 36 धावांची आवश्यकता. 15 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता. मैदानात जर पाहिलं तर खूप प्रतिथयश खेळाडू उस्मान पटेल यांना आपण मैदानात ऍक्शन मध्ये पाहतोय. निश्चितच काल जर पाहायचं झालं तर मॅच समाप्त झाली होती, परंतु प्रेक्षकांची गर्दी ही मात्र उस्मान पटेलच्या आजूबाजूला जरूर पाहायला मिळाली. नक्की जवळपास 1 तास प्रेक्षकांनी उस्मानला सोडलं नव्हतं. सेल्फीज
यावेळेला देखील ऑप्शनच्या बाहेर चेंडू पाहायला मिळतोय, थोडंसं फास्टर, म्हणजे यावेळेला वेग होता आणि वेगाच्या जोरावर जर पाहिलं तर हा एक चांगला चेंडू आणखी एक या ठिकाणी पाहायला मिळतो. अनिकेत सानप यांच्याकडून विकेट नाही मिळाली, परंतु इकॉनॉमिकली खूप चांगली बॉलिंग अनिकेत सानप यांनी आतापर्यंत केली, कारण 19 धावांवर धावफलक स्थिर आहे. येणारे 2 चेंडू खूप निर्णायक आहे आणि त्यावर फटका देखील तेवढाच निर्णायक असेल. प्रीतम पराब यावेळेला एक वेगळा फाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. 1 धाव तर घेतली गेली आणि 1 रनने मात्र स्कोर पुढे जाताना पाहायला मिळेल. लक्षापासून मात्र थोडेसे दूर चाललेत, परंतु प्रयत्न करावे लागतील, कारण स्कोर जर पाहिला तर अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. आतिश केदारे यांच्यावर सर्वांच्या नजरा आहेत. अनिकेत फिरकीचा जादूगर, मुंबईचं नाव मात्र संपूर्ण जगभर आपल्या फिरकीच्या जोरावर करणारा गोलंदाज, गोलंदाजीसाठी आपण पाहतोय, नाव आहे अनिकेत सानप. कित्येक नवोदित गोलंदाज अनिकेतच्या व्हिडिओ पाहून त्या पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. खूप सारे मोठ्या संख्येने फॅन फॉलोअर्स देखील अनिकेतचे आपल्याला पाहायला मिळतात, परंतु बॅटिंगला आहेत आतिश केदारे. यावेळेला फटका खेळला आहे, तो जाईल हवेत, पॉईंटच्या दिशेने पकडली जाते कॅच. विकेटचं पतन, माघारी परतावं लागेल आतिश केदारे यांना, परंतु अनिकेत सानप एवढी चांगली गोलंदाजी करत होते तर त्यांना यश मिळणं स्वाभाविक आहे. निश्चितच जर ज्या प्रकारे अनिकेतने इकॉनॉमिकल स्पेल हाताळला, वारंवार येणारे टॉट बॉल, त्यानंतर प्रेशर इथे दबाव निर्माण केला आणि अखेरच्या क्षणी वावरला पाहायला मिळतं आपल्याला अनिकेतला इथे विकेट प्राप्त होताना. निश्चितच विकेटच्या माध्यमातून अजून दडपण इथे वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. वरील एसपीपी उमेश 11 संघावरती इसरार खान सज्ज होतील यावी. नवीन फलंदाज बॅटिंग मार्कवरती नक्कीच जर पाहायचं झालं तर आता रिक्वायरमेंट जाऊन पोहोचलाय तब्बल 17.50. 30 षटकांचा केस समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते ती 20, 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर आशू खानला इथे मात्र नक्कीच आमंत्रित केलं गोलंदाजीसाठी. उमरलेल्या दीपक दादा प्रतिष्ठान डोंबिवली या संघासाठी आपण पाहतोय. ज्या प्रकारे पार्टनरशिप आपण बॅटिंगमध्ये पाहत असतो त्याच प्रकारची काहीशी पार्टनरशिप ते गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली अनिकेत सानप आणि बिलाल शेख यांच्या माध्यमातून. आणि ज्या प्रकारची इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, कुठे ना कुठेतरी दडपण, प्रेशर, दबाव हा वाढवला गेला, वाढत गेला जो फलंदाजांवरती. आणि त्याचमुळे काय होईल आपण पाहतोय कुठे ना कुठे इथे चूक करण्यास भाग पाडलं फलंदाजांना. निश्चितच त्याचा परिणाम आपण पाहतोय. विकेट देखील इथे जात असताना कन्झिक्युटिव्हली आशू खान या गोलंदाजी मार्कवरून षटक क्रमांक 4 येऊन पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अपील इथे करण्यात आली. अपीलमध्ये उत्साह बराचसा होता. निश्चितच पंचांनी ही अपील फेटाळलेली पाहायला मिळते. यस, लेग बाईचा इशारा जरूर होतो पंचांच्या माध्यमातून. शफल झाले तो तुमच्या बाहेर पडल्यानंतर मात्र आशूने देखील शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला इथे पाहायला हाताळताना कुठे ना कुठेतरी फॉलो केलं फलंदाजांना. त्याचा उपयोग इथे पाहायला मिळतो. कुठल्या प्रकारचा रूम मिळाला नाही फटका खेळताना या ठिकाणी प्रीतम परब यांना. एक शैलीदार फलंदाज म्हणून नेहमीच आपण प्रीतमकडे पाहिलंय, परंतु यावेळी कुठेतरी प्रीतमला देखील बांधून ठेवण्याचं काम यावेळी गोलंदाजीच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतंय. दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली टोंगली संघाच्या माध्यमातून. यावेळी मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू हवेत, परंतु पाहायला मिळत आहे नो मॅच लँड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. ऑन साईडला सर्वच्या सर्व खेळाडू आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने डीप मध्ये तैनात आहेत. तर काही क्षणातच या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे, ज्यांची आम्ही आवर्जून वाट पाहतो या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. कणकवली मतदारसंघाची लोकप्रिय कार्यसम्राट, विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य, नितेशजी नारायण राणे साहेब यांचे या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे. या आमदार चषकाला भेट देण्यासाठी, टेनिस क्रिकेटमधील ही मातब्बर स्पर्धा पाहण्यासाठी, या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी मात्र या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेतील मात्र एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आणि सर्वांचे लाडके आमदार या ठिकाणी कणकवली विधानसभा मतदारसंघ नितेशजी राणे साहेबांचं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून, या स्पर्धेचं महाराष्ट्रातील एक मोठी क्रीडा स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी नितेशजी राणे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. विक्रमादित्य आमदार चषक लगातार 8 वेळा महाराष्ट्र राज्याची विधानसभा गाठणारे
कलिदाजी कोळंबकर साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी ही क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर या ठिकाणी नितेशजी राणे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. कणकवली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट विधानसभा सदस्य महाराष्ट्र आमदार नितेशजी राणे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. संपूर्ण भारतभरातून आलेले संघ, अखिल भारतीय स्तरावरील ही क्रीडा स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी आवर्जून या ठिकाणी नितेशजी राणे साहेबांचं स्वागत. तर कलिदाजी कोळंबकर साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी ही क्रीडा स्पर्धा आमदार चषक आपण पाहतोय आणि या आमदार चषकाच्या माध्यमातून या ठिकाणी नितेशजी राणे साहेब यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. आनंद या स्पर्धेचा घेण्यासाठी अखिल भारतीय स्तरावरील ही क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. प्रथमजी कोळंबकर यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन, ज्याचं पहिलं पारितोषिक 5,55,555 रुपयाचं, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जर पाहिलं तर 3,33,333 रुपयाचं, अशी ही क्रीडा स्पर्धा. आणि या क्रीडा स्पर्धेला भेट देण्यासाठी कणकवली मतदारसंघाचे मात्र लोकप्रिय कार्यसम्राट विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड विधानसभेतील देवगड वैभववाडी विधानसभा सन्माननीय तरुण तडफदार आमदार सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांचे वडा विधानसभेच्या वतीने हार्दिक स्वागत. या इथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने तसेच सन्माननीय कार्यसम्राट आमदार कलिदाजी कोळंबकर साहेब यांच्या वतीने प्रमुख आयोजक युवा नेतृत्व सन्माननीय प्रथमेशजी कोळंबकर यांच्या वतीने या इथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला सन्माननीय नितेश राणे साहेबांनी उपस्थिती दर्शवली. आपला वेळात वेळ काढून इथे आले त्याबद्दल इथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीने तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुन्हा एकदा त्यांचे जाहीर आभार. मॅच चालू करावी. धन्यवाद. सन्माननीय आमदार तसेच आमच्या दक्षिण मध्य मुंबई भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे प्रभारी अतुल भातखळकर साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. भारतीय जनता पार्टी वडा विधानसभेच्या वतीने त्यांचे इथे हार्दिक स्वागत. धन्यवाद. सन्मान्य दोन्ही विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य आमदार साहेबांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत. विक्रमादित्य आमदार चषक या ठिकाणी सुरू आहे. कलिदाजी कोळंबकर साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी ही अखिल भारतीय स्तरावरील टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा प्रथमजी कोळंबकर यांच्या आयोजनाखाली क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय आणि अखिल भारतातून आलेल्या मोठमोठे संघ या स्पर्धेचा नक्कीच लाभ घेत आहेत आणि प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ओ टू कॉम्बॉक्स. शेवटचा षटक शिल्लक असेल आणि या षटकामध्ये आवश्यक असणाऱ्या त्या तब्बल 31 धावा. शिदा चालू सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक दादा प्रतिष्ठान उमर 11 विरुद्ध वरळी एसपीबी उमेश 11 या दोन संघांमध्ये, ज्या ठिकाणी निश्चितच 4 षटकांचा केस समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 24 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. खूप चांगल्या प्रकारचं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचमुळे काय होईना अत्यंत दबावाखाली दडपणाखाली ते आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजेच उमेश 11 वरळी एसपीबी या संघ ज्या ठिकाणी आता मात्र आवश्यक असणाऱ्या 6 चेंडूंमध्ये तब्बल 31 धावा. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज रोहन साळुंके. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहणार आहोत यावेळी भावेश शेलार. नवीन फलंदाज घाटकोपरचा असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. निश्चितच आपण रोहन साळुंकेला देखील पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. नगर अंधेरीचा खेळाडू बॅटची येणारे घेत असताना निश्चितच बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतो, ज्या ठिकाणी यष्टी रक्षक चेंडूला फील्ड करतील तत्वर एकेरी धाव जरूर अर्जित केली जाते.
आवश्यक असणार आहेत त्या इथे मात्र मोठ्या फटक्यांची जरी 30 धावांची आवश्यकता येणारी चेंडू मात्र 5. याचाच अर्थ 5 चेंडूमध्ये 5 मोठे फटके इथे खेळावे लागतील तर आणि तर या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित केला जाऊ शकतो. तर पाहूया काय घडतं या मॅच मध्ये. फिरोज शेख एक मातब्बर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्क वरती असताना, परंतु खूप चांगल्या प्रकारचं प्रात्यक्षिक राहिलं. ज्या ठिकाणी आपण पाहिलं 55 धावा एक माफक लक्ष समोर ठेवण्यात आलं होतं, परंतु त्यानंतर अनिकेत सानपने ज्या प्रकारची सुरुवात करून दिली आणि त्यानंतर निश्चितच बिलाल शेख असेल, आशू खान असेल, अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या सर्वच गोलंदाजांच्या माध्यमातून राहिलं. परिणाम आपण पाहतोय इकॉनॉमिकल स्पेल हाताळला गेल्यामुळेच आपण पाहतोय ज्या ठिकाणी दबाव वाढत गेला त्यानंतर निश्चितच फलंदाज एकामागोमाग एक इथे बाद देखील होत जात झाले. मोठा फटका खेळायचा प्रयत्न या देखील चेंडूवरती झाला होता, परंतु स्विंग आणि मिस पाहायला मिळतोय. भावेश शेलार यावेळी मात्र नक्कीच टॉट बॉलने सुरुवात करताना आपल्या इनिंगची कुठे ना कुठे ही दडपण दबाव आपल्याला पाहायला मिळतंय. अंडर प्रेशर पूर्णतः ही बॅटिंग लाईनअप इथे विखुरलेली पाहायला मिळाली. निश्चितच कौतुक करावं लागेल या ठिकाणी दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली या संघाचं ज्या प्रकारची सुरुवात या मॅच मध्ये झाली त्यांच्या माध्यमातून देखील, परंतु नक्कीच गोलंदाजांनी या संपूर्ण मॅच मध्ये सगळ्या इनिंग मध्ये त्यांचं वर्चस्व प्रस्थापित केलं. मोठा फटका जरूर खेळला जातो यावेळी लॉंग ऑनच्या रिजन मध्ये ज्या ठिकाणी उस्मान पटेल चेंडूला फील्ड केली जात आहेत. फेक करतील त्यावर एकेरी धाव आणि खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल आता मात्र हा सामना पूर्णपणे झुकला जातोय. तो दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली टोंबिवली उमर 11 या संघाच्या बाजूने 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आवश्यक आहे तर विजयासाठी तब्बल 29 धावा काहीशी औपचारिकता म्हणावी लागेल या मॅच मध्ये आता कंप्लीट केली जाईल. आणि व्यासपीठावरती जरूर आपण पाहतो मंचकावरती या संपूर्ण स्पर्धेसाठी अनेक मान्यवरांची मानली आहे, पण निश्चितच पहिल्या दिवसापासून पाहतोय आणि आजचा हा समारोपीय दिवस या संपूर्ण स्पर्धेचा पाहायला मिळतोय. सुरेश चेंडू यावेळी देखील आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल येत असताना इथे मात्र नक्कीच धावबादचा प्रयत्न केला जाईल. भावेश शेलार इथे धावबाच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतील. विकेट्स इथे होतो पण पाचवा गडी इथे बाद होताना पाहायला मिळणार आहे. तर ही क्रीडा स्पर्धा चर्चेचा विषय राहिली आहे. गेली 3 दिवस जर पाहिलं तर संपूर्ण भारतभरातून आलेले खेळाडू या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. कलिदाजी कोळंबकर साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी ही क्रीडा स्पर्धा आणि आज शेवटचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आणि या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर प्रेक्षकही मॅचचा आनंद घेत आहेत. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते या स्पर्धेला सुरुवात झाली आणि अखिल भारतीय स्तरावरील या वर्षीची 2021ची सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे नक्कीच पाहिलं जाईल. आणि या स्पर्धेमध्ये खेळाडू देखील जर पाहिलं तर कोणी हरियाणावरून थोड्या वेळात जर पूर्वी पाहिलं तर यूपीची टीम म्हणजे उत्तर प्रदेशचा संपूर्ण संघ या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याचमुळे की काय पहिल्याच पर्वात जर पाहिलं तर ही स्पर्धा सर्वांच्या मनामध्ये भरताना पाहायला मिळते आणि स्वाभाविक आहे ज्यांच्या नावाने आणि ज्यांच्या कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा आहे कालिदासजी कोळंबकर साहेब. यानंतर देखील एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओमी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कळवायचा आहे. असं मॅच इथे दरम्यान समाप्त होताना पाहायला मिळते. विजय संघ दीपक दत्ता प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली आपल्याला पाहायला मिळतोय.